समष्टी आणि नमुना चयन या भागाला सुरुवात केली होती. या नमुना चयनामध्ये आपण सर्वप्रथम समष्टी म्हणजे काय ते पाहिलं होतं आणि त्यामध्ये प्रामुख्याने समष्टीलाच पॉप्युलेशन किंवा जनसंख्या, लोकसंख्या असंही म्हटलं जातं. आणि हा असा एक मोठा समूह आहे, तो फायनाईट म्हणजेच शांत किंवा मोजता येण्यासारखा सुद्धा असू शकतो आणि अगणित म्हणजे ज्याचं मोजमाप नाही असा सुद्धा असू शकतो. आणि या समष्टीमधलाच एक छोटासा जो भाग आहे किंवा उपसंच जो आहे त्यालाच आपण नमुना असं म्हटलेलं होतं. या समष्टीबाबतच महत्वाचं म्हणजे एक साधारणतः समान गुणधर्म असणारे असा एकत्रित संच आहे किंवा असा एकत्रित मोठा समूह आहे. आणि मग ही समष्टी जी आहे ही केवळ मानवापुरतीच मर्यादित राहत नाही किंवा मानवाचाच जनसंख्या असं मर्यादित न राहता त्याबाबत म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या अशा अनेक घटकांचा समष्टीमध्ये समावेश होऊ शकतो. आणि त्यामुळे समष्टीचा जो आकार आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही विशिष्ट मर्यादा नाहीये. त्या अगणित सुद्धा समष्टीचं आकारमान हे अगणित किंवा खूप मोठं असू शकतं. मग जेव्हा आपण एखादा शास्त्रीय अभ्यास करायला सुरुवात करतो त्यामध्ये हा जो समूह आहे व्यक्तींचा असेल किंवा विशिष्ट प्राण्यांचा असेल, काही घटकांचा असेल, तर या समूहाच्या बाबतीमध्ये मुख्यत्वे करून त्या समूहाचं वार्तनिक किंवा वर्तनाचा अभ्यास करणं हा शास्त्रीय अभ्यासाचा भर असतो. आणि मग समष्टी खूप अगणित किंवा मोठ्या प्रमाणात त्याचा आकारमान मोठा आहे असं म्हटल्यानंतर आपल्याला त्यामधील प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास करणं हे त्या मानाने काहीसं खर्चिक आहे. आणि म्हणून मग आपल्याला त्या समष्टीमधला काही नमुना निवडावा लागतो. या समष्टीचे काही प्रकारही आपण बघितले होते. त्यामध्ये शांत समष्टी म्हणजेच काही मर्यादित अशा स्वरूपातलं ते स्वरूप आहे जे मोजता येणार आहे. अनंत इन्फायनाईट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती संख्या आहे. सद्यस्थितीमध्ये उपस्थित असणारी जनसंख्या असू शकेल किंवा आपण जेव्हा संशोधनाला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना आता यापूर्वी आपण अभ्यासलेलं की आपण काही परिकल्पना मांडत असतो. त्यामुळे त्या परिकल्पनेमध्ये मांडलेली संकल्पना, त्या परिकल्पनेमध्ये मांडलेली समष्टी ही देखील आपल्याला तिथे एक प्रकार म्हणून अभ्यासता येऊ शकते. जेव्हा आपण समष्टी आणि नमुना याच्यामधला फरक पाहण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा हीच व्याख्या की समष्टीचा एक छोटासा भाग किंवा एक उपसंच यालाच आपण नमुना म्हटलं होतं. आणि असंही म्हटलेलं आहे की हा जो नमुना आहे तो समष्टीचं प्रतिनिधित्व करत असतो. म्हणून आपल्याला नमुन्यावर आधारित जी काही फलितं मिळालेली आहेत त्याचं उपयोजन हे आपल्याला समष्टी करता येऊ शकतं. हा जो नमुना आहे पुन्हा समष्टीतून निवडलेला एक छोटासा भाग आहे आणि त्यामुळे हा निवडलेला जो भाग आहे त्या प्रक्रियेकरिता किंवा नमुना निवडीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण नमुना चयन असं म्हणत असतो. आणि मग त्या नमुन्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला आपण नमुन्यातला घटक किंवा सॅम्पल युनिट असं म्हणतो. आणि जितक्या व्यक्तींचा मिळून एक नमुना संच किंवा समूह तयार झालेला असेल तो म्हणजे नमुन्याचा आकार आहे किंवा सॅम्पल साईज आहे. आणि म्हणून मग आपण यापूर्वी जेव्हा एक पेनांचं उदाहरण बघितलं होतं की ज्यामध्ये समष्टी ही 1000 आहे, समष्टीचा आकार हा 1000 पेन आहे आणि त्याच्यामधले जे 100 पेन निवडले जाणार आहेत त्या 100 पेनांमध्ये विविध रंगांचे 4 रंगांचे असे पेन जे संपूर्ण समष्टीचं प्रतिनिधित्व करणारे म्हणजेच नमुना हा 100चा असणार होता. आणि म्हणून मग त्या पेनांचा नमुन्याचा आकार हा 100 की ज्यामध्ये पुन्हा प्रत्येक रंगाचं प्रतिनिधित्व करणारी
असे काही पेन समाविष्ट असणार होते. म्हणून मग आपण जेव्हा समष्टी आणि नमुना या संकल्पना पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा समष्टीच्या संकल्पनेबाबत एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे अनियत परिवर्त्याच्या उपस्थितीबाबत, म्हणजेच ज्या परिवर्त्याचं मापन केलं जाणार आहे त्या परिवर्त्याचं निवड ही अनियत पद्धतीने केली जाणार आहे. अनियत पद्धती ज्याला इंग्रजी भाषेमध्ये रॅन्डम असं म्हणतात आणि त्यामुळे प्रत्येक परिवर्त्याबाबत असणारे गुणधर्म, त्याचा जो संच आहे, ज्या शक्य परिस्थिती आहे त्या सगळ्या परिस्थितींचा एकत्रित असा संच, तो म्हणजे आपण समष्टी किंवा त्यालाच आपण जनसंख्या असंही म्हणतो. आणि मुख्यतः हा जो संच आहे त्या संचामध्ये सर्व शक्य परिस्थितींचा समावेश आहे. आणि ही निवड करत असताना जी पद्धत वापरली जाते ती अनियत अशा स्वरूपातली पद्धती असते. आणि म्हणून मग हा जो संच आहे हा अगणित किंवा इन्फायनाईट असू शकेल किंवा मोजता येण्यासारखा म्हणून शांत म्हणजेच फायनाईट सुद्धा असू शकेल. या समष्टीमधूनच निवडलेला एक उपसंच ज्याला आपण नमुना म्हटलं आहे आणि मुख्यत्वे करून हा जो संच आहे हा शांत किंवा मोजता येणारा म्हणजेच फायनाईट आहे. आपण जेव्हा समष्टीवरून नमुना चयन करत असतो तेव्हा ती जी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेद्वारे हे उपसंच निवडले जातात किंवा या उपसंचांचा समावेश केला जातो त्याला आपण नमुना चयन किंवा सॅम्पलिंग प्रोसेस असं म्हणतो, पॉप्युलेशन सॅम्पलिंग. आणि मग जेव्हा संख्याशास्त्रीय विश्लेषण केलं जातं तेव्हा असं म्हटलेलं आहे की जेव्हा आपण नमुन्यावर आधारित संख्याशास्त्रीय विश्लेषण करणार असतो तेव्हा नमुन्याचा आकार हा पुरेसा मोठा असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण जेव्हा नमुना चयन करत असतो त्या परिस्थितीमध्ये समष्टीतल्या प्रत्येक प्रयुक्ताचं, प्रत्येक सहभागी झालेल्या व्यक्तींचा अभ्यास करणं हे संशोधकाला शक्य नसतं. त्यामुळे संशोधक त्या समष्टीमधून निवडलेल्या नमुन्यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून जेव्हा आपण वेळ आणि पैसा या दोन्हीच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा असं लक्षात घेणं गरजेचं आहे की नमुना चयन पद्धतीद्वारे किंवा ज्या पद्धतीने नमुना संकलित केला जाणार आहे किंवा जो नमुना घेतला जाणार आहे तो नमुना समष्टीचं प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे. म्हणून संशोधकाने अत्यंत वैध किंवा विश्वसनीय आणि अचूक अशी फलितं जेव्हा मिळवायची असतात तेव्हा संशोधकाने या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण निवडत असलेला नमुना हा प्रातिनिधिक आहे का आणि नमुन्याचा आकार हा देखील तितकाच महत्वाचा आहे. म्हणून नमुना चयन करत असताना जसं की प्रत्येक व्यक्तीचं मापन करणं शक्य नाहीये त्यामुळे आपल्याला नमुना निवड करावी लागते आणि नमुना निवड करत असताना काही प्रमाद किंवा काही त्रुटी या राहू नये या दृष्टीने देखील आपल्याला विशिष्ट वेळेमध्ये किंवा काही चुकीच्या पद्धतीने निष्कर्ष निघायला नकोत आणि म्हणून आपल्याला समष्टीवरून नमुना चयन करत असताना काही खबरदारी किंवा काही महत्वाच्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. त्याचबरोबरीनं जेव्हा आपण नमुना चयन करतो तेव्हा त्या संदर्भातल्या काही महत्वाच्या संकल्पना या ठिकाणी दिलेल्या आहेत. या संकल्पनांमध्ये सॅम्पलिंग म्हणजेच नमुना चयन ही एक प्रक्रिया आहे, ही एक प्रोसेस आहे. कशाची? तर आपल्याला अभ्यासासाठी जो मोठा समूह घ्यायचा आहे त्याचं प्रतिनिधित्व करणारा असा एक उपसंच निवडण्याची अशी प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेला आपण नमुना चयन असं म्हणतो.
त्याच्यानंतर लक्ष्य समष्टी किंवा टार्गेट पॉप्युलेशन. आता ही लक्ष्य समष्टी कुठली आहे, तर ज्या समूहातून नमुना निवडायचा आहे तो संपूर्ण समूह म्हणजे आपला लक्ष्य समूह किंवा आपलं टार्गेट पॉप्युलेशन. म्हणजेच आपल्याला अभ्यासासाठी निवडलेल्या विषयाला अनुसरून ज्या जनसंख्येमधून, ज्या समष्टीमधून नमुना निवडायचा आहे ती समष्टी म्हणजेच अभ्यासासाठी घेतलेली लक्ष्य टार्गेट पॉप्युलेशन होय. आता या समष्टीमधून जो संच निवडला जाणार आहे किंवा ज्या व्यक्ती अभ्यासामध्ये सहभागी प्रत्यक्षात होणार आहेत त्या सहभागी होणाऱ्या व्यक्ती, अशा व्यक्तींचा समूह तो म्हणजे नमुना. आणि या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये जी काही फलितं आपल्याला नमुन्यावर मिळणार आहेत ती फलितं लक्ष्य समष्टीबाबत देखील लागू पडावीत किंवा लागू व्हावीत याबद्दलच्या ज्या शक्यता आहेत त्या शक्यता म्हणजे त्याला जनरलायझिबिलिटी म्हणजेच सामान्यता असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा जो निवडलेला नमुना आहे तो आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरतो. जेव्हा आपण नमुना चयनचा हेतू बघण्याचा प्रयत्न करतो किंवा हे नमुना चयन कशासाठी करायचंय, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसशास्त्रीय संशोधनामध्ये संशोधकाला एका विशिष्ट घटकाबाबत, एका विशिष्ट अभ्यास विषयाबाबत मोठ्या समूहामध्ये सर्वसाधारणतः काय दिसून येतं किंवा मोठ्या समूहाबाबत काय लक्षणं आहेत हे संशोधकाला अभ्यासण्यामध्ये विशेष अभिरुची असते. आणि म्हणून ज्या विशिष्ट समूहाचा अभ्यास करण्यामध्ये संशोधकाची अभिरुची आहे तो समूह म्हणजेच लक्ष्य समष्टी किंवा लक्ष्य जनसंख्या होय. मग या जनसंख्येमध्ये अगदी लहान मुलं किंवा पौगंड अवस्थेतली मुलं असतील किंवा संपूर्ण जनसंख्या असू शकेल, काही मर्यादित अशी देखील संख्या असू शकते. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल ही जी समष्टी आहे किंवा ही जी लक्ष्य समष्टी आहे ती मोठ्या समूहाप्रमाणेच एखादा छोटासा समूह देखील असू शकते, एखादा लहान समूह देखील असू शकते. आणि त्यामुळे संशोधकाचा अभ्यासासाठी विषय किंवा निवडलेला जो घटक आहे त्या घटकाला अनुसरून हा जनसंख्या किंवा ही समष्टी किती मोठी असेल किंवा किती लहान असेल हे निर्धारित होत असतं. मात्र या ठिकाणी एक महत्वाचा घटक आणि तो म्हणजे जसं की समष्टीमधल्या प्रत्येक व्यक्तीचं किंवा लक्ष्य समष्टीमधल्या, लक्ष्य जनसंख्येमधल्या प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास करणं हे शक्य होत नाही. आणि म्हणून मग मानसतज्ञ हे मुख्यत्वे करून असा काही प्रातिनिधिक उपसंच निवडतात किंवा असे सबग्रुप्स निवडतात जे या लक्ष्य समूहावर आधारित असतात किंवा या लक्ष्य समूहातून प्रातिनिधिक असे उपसंच हे निवडले जातात. आणि त्यामुळे या प्रातिनिधिक समूहामध्ये मिळणारी फलिते ही खूप महत्वाची असतात, कारण त्याचं उपयोजन हे त्या विशिष्ट लक्ष्य समूहाबाबत केलं जाणार असतं. आणि म्हणून नमुना चयन हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण आपल्याला मिळणाऱ्या फलितांचं या प्रातिनिधिक नमुन्यामुळे मिळणारी जी फलितं आहेत त्या फलितांबाबत आपल्याला योग्य पद्धतीने जनसंख्येबाबत किंवा समष्टीबाबत मिळणाऱ्या फलितांचं उपयोजन हे करता येऊ शकतं. याबाबतची खात्री होण्याच्या दृष्टीने नमुना हा अधिकाधिक प्रातिनिधिक असण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आपण नमुना चयनाचा विचार करतो तेव्हा प्रामुख्याने हे नमुना चयन दोन पद्धतीने केलं जातं. त्यामध्ये एक जी पद्धत आहे त्याला संभाव्यता नमुना चयन म्हणजेच प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग असं म्हटलं जातं.
आणि दुसऱ्या पद्धतीला विना संभाव्यता नमुनाचयन, नॉन प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग असं म्हटलं जातं. संभाव्यता नमुनाचयनाच्या शीर्षकामध्येच त्यामध्ये काय असू शकतं याचा अंदाज हा मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आणि संशोधकाला येऊ शकतो. याच्यामध्ये संभाव्यता नमुनाचयनामध्ये म्हटल्याप्रमाणे समष्टीमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संशोधनामध्ये सहभागी होण्याची समान संधी किंवा समान संभाव्यता आहे. याचं एक उदाहरण इथे द्यावंसं वाटेल आणि ते म्हणजे संभाव्यताचं हे जे तत्व आहे, हे तत्व प्रामुख्याने अशा पद्धतीने मांडता येईल की समजा आपल्याकडे 10 रुपयांची किंवा 1 रुपयाचं 10 नाणी आहेत, कॉइन्स आहेत. हे कॉइन्स टॉस केल्यानंतर या 10 नाण्यांपैकी किती नाण्यांच्या बाबतीमध्ये छापा पडेल आणि किती नाण्यांच्या बाबतीमध्ये काटा पडेल यानुसार हे संभाव्यतेचे तत्व हे मांडलं जातं. मग तिथे पॉसिबिलिटीज काय आहेत किंवा प्रोबॅबिलिटीज काय आहेत, तर कदाचित 10च्या 10 नाण्यांच्या बाबतीमध्ये छापाही पडेल, कधी 50% छापा पडेल तर 50% काटा पडेल. आणि म्हणून जेव्हा आपण संभाव्यता नमुना चयन या पद्धतीचा अवलंब करत असतो तेव्हा या नमुना चयन पद्धतीमध्ये समष्टीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला समष्टीमध्ये किंवा नमुन्यामध्ये सहभागी होण्याची समान संधी ही प्राप्त होत असते. आणि म्हणून हा जो नमुना चयन पद्धती आहे ही प्रामुख्याने अत्यंत पूर्णपणे रँडमाइज्ड किंवा अनियत किंवा यादृच्छिक पद्धतीने केली जाते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या पूर्वग्रहांना वाव नसतो. जसं की अत्यंत साधा आणि सोपा प्रकार म्हणजे समजा माझ्यासमोर 100 व्यक्ती आहेत आणि या 100 व्यक्तींमधल्या प्रातिनिधिक अशा 10च व्यक्ती मला निवडायच्या आहेत. मग या प्रत्येक व्यक्तीचं नाव चिठ्ठीवर लिहून एका बाउलमध्ये ठेवलं जाईल आणि या व्यक्तींना निवडली जाण्याची संधी ही समान असणार आहे. जसं की 100 चिठ्ठ्या आहेत, त्यापैकी जोपर्यंत अपेक्षित नमुना गट पूर्ण होत नाही, म्हणजेच अपेक्षित माझ्यासाठी नमुना गट 100 मधले 10 आहेत आणि म्हणून मग 10 विद्यार्थी जे आहेत ते निवडले जात असताना 10ची संख्या पूर्ण होत नाही तोपर्यंत चिठ्ठ्या काढल्या जातील. आता इथे कोणाची निवड करायची या संदर्भात संशोधकाचं कुठलाही नियंत्रण नाही. म्हणजेच संशोधकांच्या पूर्वग्रहांना इथे वाव नाही. संपूर्णतः अनियत पद्धतीने यादृच्छिक पद्धतीने हा जो नमुना आहे हा निवडला जाणार आहे. त्याचबरोबर काही तक्त्यांचा देखील काही टेबल्सचा देखील वापर केला जातो की ज्यामुळे अनियत पद्धती म्हणजेच ज्याच्या मदतीने अनियत पद्धतीने नमुना चयन केलं जातं आणि जेव्हा अशा अनियत पद्धतीने नमुना हा निवडलेला असतो तेव्हा आपल्याला सांख्यिकी ही अधिक अचूक फलिते देऊ शकते. आणि त्याचबरोबरीनं नमुना निवड करत असताना कोणत्याही प्रकारच्या पूर्वग्रहांना वाव नाही. परिणामतः हा जो निवडलेला नमुना आहे हा जास्तीत जास्त प्रातिनिधिक आहे आणि त्यामुळे त्यावरून आपल्याला समष्टीबाबत योग्य अंदाज किंवा त्या संदर्भात जे पॅरामीटर्स आहेत, जे प्राचल आहे त्या संदर्भातला योग्य अंदाज हा आपल्याला बांधता येऊ शकतो. याच्याच बरोबरीनं जेव्हा आपण विना संभाव्यता नमुना चयनाचा विचार करतो, कारण हा देखील दुसरा प्रकार आहे नमुना चयनाचा, प्रामुख्याने संशोधकांचा आणि त्यातल्या त्यात शास्त्रीय संशोधकांच्या संशोधनामध्ये जो भर आहे तो संभाव्यता नमुना चयन पद्धतीमध्येच असतो किंवा प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंगवरच असतो. पण कधी कधी असं होऊ शकतं
की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये संभाव्यता नमुना चयन पद्धती वापरणं शक्य नाही. अशा वेळेस विनासंभाव्यता नमुना चयन पद्धती ही वापरली जाते. मात्र आता इथे नमुना चयनाच्या बाबतीमध्ये जसं मेन्शन केलेलं आहे, जसं मांडलेलं आहे की संशोधनामध्ये सहभागी होण्याची समान संधी ही संभाव्यतेच्या बाबतीत आहे. मात्र या विनासंभाव्यता नमुना चयन पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीला संशोधनामध्ये सहभागी होण्यासाठी इक्वल चान्सेस किंवा समान संधी मिळेलच असं नाही. आणि त्यामुळे कधीतरी या नमुना चयन पद्धतीने निवडलेला नमुना हा समष्टीचं योग्य प्रतिनिधित्व करणारा असेलच असंही नाही. त्यामुळे तिथे संशोधक कदाचित स्वतःला जे हवं आहे ती फलित मिळवण्याच्या दृष्टीने विशिष्ट नमुन्याची निवडही करू शकतो. त्यामुळे इथे आपल्याला जेव्हा आपण यापूर्वी पाहिलं आहे गुणात्मक संशोधन करायचं आहे, क्वालिटेटिव्ह रिसर्च करायचा आहे किंवा व्यक्ती इतिहास, केस स्टडी आहे, काही एक प्राथमिक अभ्यास करायचे असतील किंवा आपल्याला सिद्धांत कल्पना विकसित करायच्या असतील, अशा परिस्थितीमध्ये ही जी विनासंभाव्यता नमुना चयन पद्धती आहे ही वापरली जाते. साधारणतः इथे पुन्हा संपूर्ण समष्टीच्या प्राचलांबाबत अभ्यास केला जात नाही, त्याबद्दल अंदाज काढता येत नाही. मात्र काही संशोधकांनी ही जी पद्धत आहे ही तुलनेने कमी खर्चिक आणि चटकन फलित देणारी, मात्र पुन्हा इथे लक्षात घेण्यासारखं आहे की विनासंभाव्यता नमुना चयन पद्धती या पद्धतीमुळे आपल्याला अपेक्षित असणारी फलित ही समष्टीला लागू करता येईलच असं नाही. मात्र काही परिस्थितींमध्ये ही पद्धती अवलंबिली जाते, परंतु अधिक विश्वसनीय, अधिक वैध अशी जर फलित मिळवायची असते तर आपल्याला संभाव्यता नमुना चयन पद्धतीचा अवलंब करणं आवश्यक ठरतं. संभाव्यता किंवा विनासंभाव्यता नमुना चयन पद्धती वापरत असताना आपल्याजवळ असणारा जो नमुन्याचा आकार आहे तो देखील तितकाच महत्वाचा ठरतो. नमुन्याचा आकार म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा प्रयोग करणार आहोत, जेव्हा एखादा अभ्यास करणार आहोत किंवा सर्वेक्षण करणार आहोत, त्या सर्वेक्षणासाठी निवडलेल्या, आता आपण समष्टीपासून पुढे आलेलो आहोत, त्या समष्टीमधून निवडलेल्या ज्या व्यक्तींची संख्या आहे किंवा जी निरीक्षणं आहेत त्या निरीक्षणांची संख्या म्हणजेच सॅम्पल किंवा नमुना. हा जो नमुना आहे हा नेहमीच धनपूर्णांकामध्ये व्यक्त केला जातो आणि हा दाखवत असताना किंवा घेतलेलं परिवर्त्य हे आपण प्रामुख्याने स्मॉल n या अक्षराने दर्शवित असतो. नमुन्याचा आकार किती असावा याबद्दल अत्यंत स्पष्ट किंवा संशोधन परिस्थितीनुसार त्याबद्दल आकाराबद्दल निश्चितता येऊ शकते, पण तो किती असावा याच्याबद्दल असे ठोस किंवा काटेकोर असे काही नियम नाहीत. आणि म्हणून विशिष्ट परिस्थितीनुसार नमुन्याचा आकार हा बदलू शकतो. कधीतरी तो आकार तसाच राहतो, कधी मोठा होऊ शकतो किंवा मोठा नमुना आकार आपला असू शकतो. आणि त्यामुळे इथे असं मात्र नक्की म्हणता येईल की जेवढा नमुन्याचा आकार मोठा तितका आपल्याला विशिष्ट समष्टीबाबत अचूक अंदाज हा बांधता येऊ शकेल. आणि हा अंदाज बांधत असताना किंवा नमुन्याचा आकार ठरवत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. ते म्हणजे कोणतंही संशोधन करत असताना आपल्याला विशिष्ट नमुन्याचा आकार आहे किंवा नाही हे ठरवणं, याबद्दल खात्री करणं महत्वाचं ठरतं. याच्यासाठी एक उदाहरण देते आहे. या उदाहरणामध्ये
संशोधकाला शालेय वयोगटामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कानाशी संबंधित ज्या समस्या आहे त्या समस्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि मग हा अभ्यास करत असताना किंवा विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयोगटामध्ये काही कानाच्या समस्या आहेत का, हे ठरवत असताना संशोधक स्वतःला अत्यंत महत्वाचा असा प्रश्न विचारतो की या सर्वेक्षणासाठी कोणतंही संशोधन किंवा कोणत्याही पद्धतीचा अभ्यास करत असताना जर सर्वेक्षण पद्धती वापरत असू तर संशोधक स्वतःला पहिला प्रश्न हा विचारतो की या सर्वेक्षणासाठी मी निश्चितपणे किती व्यक्ती समाविष्ट करून घेतल्या पाहिजेत, म्हणजेच पुन्हा माझ्या नमुन्याचा आकार हा किती असणं अपेक्षित आहे. हे सगळं करत असताना विशिष्ट परिस्थिती आणि संशोधकाची उद्दिष्ट ही मांडल्याशिवाय संशोधकाला निष्कर्ष काढता येणार नाही किंवा नमुन्याचा आकार हा ठरवता येत नाही. आणि म्हणून जेव्हा आपल्याला नमुना चयन पद्धती किंवा विशिष्ट नमुन्याचा आकार ठरवायचा असतो तेव्हा हा आकार ठरवताना सांख्यिकी आणि असांख्यिकी अशा दोन्ही प्रकारच्या परिवर्त्यांचा विचार करावा लागतो. आपण असांख्यिकी परिवर्त्यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा नमुना चयन करत असताना किंवा नमुना गोळा करत असताना आपल्याजवळ असणारं मनुष्यबळ, त्याच्याच बरोबरीनं खर्चाच्या बाबत अंदाजपत्रक, उपलब्ध संसाधने किंवा ज्या चौकटीमध्ये नमुना चयन करायचा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नमुना चयनाच्या बाबतीमध्ये नैतिकता किंवा नैतिक बाबी या गोष्टींचा समावेश हा असांख्यिकी किंवा स्टॅटिस्टिक्स नसणाऱ्या अशा स्वरूपामधल्या नॉन स्टॅटिस्टिकल अशा स्वरूपातल्या परिवर्त्यांमध्ये होतो. त्याच्याच बरोबरीनं जेव्हा आपण सांख्यिकी घटकांचा किंवा स्टॅटिस्टिकल परिवर्त्यांचा विचार करतो तेव्हा आपल्याला विशिष्ट परिवर्त्याच्या अस्तित्वाबाबत अचूक अंदाज बांधता आला पाहिजे आणि त्या अंदाजाबरोबरच विशिष्ट घटना कशी घडू शकते किंवा विशिष्ट परिस्थिती काय अपेक्षित आहे या संदर्भामध्ये आपल्याला अभिभाव व्यक्त करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. उदाहरणार्थ शालेय वयोगटामधील 2%, शालेय वयोगटामधील 3% अशा प्रकारचं जे प्रमाण आहे ते अपेक्षित प्रमाण हे देखील सांख्यिकी घटकांच्या बाबतीमध्ये व्यक्त करणं आवश्यक ठरतं. जेव्हा आपण नमुना आकार निवडायला सुरुवात करतो किंवा नमुन्याचा आकार काय असावा याचा विचार करू लागतो तेव्हा त्या नमुन्याच्या आकाराबद्दल काही महत्वाचे असे निकष आहेत आणि हे निकष आपल्याला योग्य नमुन्याच्या आकाराबाबत मार्गदर्शक ठरतात. त्याच्यातला पहिला जो निकष आहे ज्याला लेवल ऑफ प्रिसिजन असं म्हटलेलं आहे किंवा त्यालाच सॅम्पलिंग एरर असंही म्हटलं जातं, म्हणजेच स्थिरांक पातळी किंवा नमुना चयन प्रमाण. जेव्हा आपल्याला विशिष्ट समष्टीचं अत्यंत योग्य आणि खरं असं मूल्य उपलब्ध असतं आणि हा जो स्थिरांक पातळी आहे ती आपल्याला टक्केवारीच्या स्वरूपामध्ये व्यक्त करता येऊ शकते. आणि म्हणून नमुना चयन करत असताना जेव्हा समष्टीच्या संदर्भात स्थिरांक पातळी या घटकाचा उल्लेख केला जातो तेव्हा ही स्थिरांक पातळी टक्केवारीच्या स्वरूपामध्ये व्यक्त केली जाते. जर आपल्याला म्हणजे मगाशच्या उदाहरणामध्ये संशोधकाला शालेय वयोगटामध्ये विशिष्ट समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करायचा आहे आणि असं संशोधकाने अपेक्षिलेलं आहे की साधारणतः 25% शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये
कानाच्या किंवा डोळ्याच्या समस्या या असू शकतात. मग आता इथे स्थिरांक पातळीचा जेव्हा आपण विचार करतो किंवा किती प्रमाणात अचूक फलित या संशोधनाची मिळू शकतील, तेव्हा हा स्थिरांक पातळी किंवा स्थिरांक पातळीचा वेग हा अंदाजे 3% इतका असतो. आणि त्या आधारे संशोधक साधारणतः 22 ते 28% शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये डोळ्याच्या समस्या आहेत असं अनुमान हे काढू शकतो. आणि म्हणून योग्य नमुन्याचा आकार निवडण्यासाठी पहिला निकष म्हणजेच स्थिरांक पातळी किंवा त्यालाच सॅम्पलिंग एरर, नमुना चयनातील प्रमाद असंही म्हटलेलं आहे. त्यानंतर हा नमुना आकार निवडण्याच्या बाबतीमधला दुसरा निकष आहे तो म्हणजे मात्रेची पातळी किंवा विश्वास मात्रा किंवा विश्वास पातळी, कॉन्फिडन्स इंटरवल. या संदर्भात पुन्हा असाच प्रश्न विचारला जातो किंवा यालाच रिस्क लेवल, धोक्याची पातळी असंही म्हटलं जातं. आणि ही जी धोक्याची पातळी आहे किंवा विश्वासाची पातळी आहे हे एक सांख्यिकी किंवा संख्याशास्त्रीय मापन तंत्र आहे जे आपल्याला असं सूचित करतं की आपल्या विशिष्ट संशोधनाची जी फलितं आहेत ती फलितं काही पूर्वनिर्धारित अशा मर्यादेच्या पलीकडे असू शकतात. आणि मग जेव्हा आपण असं म्हणतो की विश्वासाची पातळी किंवा विश्वासाची मात्रा ही 90% आहे, तेव्हा आपल्याला असं अपेक्षित असतं की आपल्याला मिळणारी जी फलितं आहेत ती फलितं 90% वेळा मिळू शकतात. याच्यामधलं जे महत्वाची संकल्पना वापरलेली आहे ती संकल्पना केंद्रीय सीमा प्रमेय म्हणजेच सेंट्रल लिमिट थेरमवर आधारित आहे. आणि मग यानुसार जेव्हा आपण पुन्हा पुन्हा नमुना चयन करत असतो तेव्हा असं अपेक्षित असतं की समष्टीचं जे मूल्य आहे त्या समष्टीच्या मूल्याच्या जवळ जाणारा विशिष्ट फलितांबाबतचं जे मूल्य आहे ते मूल्य आपल्याला मिळू शकतं. म्हणजेच थोडक्यामध्ये सांगायचं झाल्यास जेव्हा आपण असं म्हणतो की 95% कॉन्फिडन्स इंटरवल, विश्वासाची मात्रा किंवा पातळी ही 95% आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या विशिष्ट समष्टीमधून निवडलेल्या 100 नमुन्यापैकी 95 मध्ये ज्या पद्धतीचं समष्टीच्या बाबतीमध्ये गुणधर्म आहेत किंवा ज्या पद्धतीने समष्टीचं मूल्य आहे त्याच मूल्याच्या स्थिरांक पातळीच्या जवळ जाणारं असं मूल्य हे समष्टीमध्ये असू शकेल. आणि म्हणून आपल्याला इथे विश्वास पातळी किंवा विश्वसनीयतेची पातळी या संकल्पना महत्वाच्या ठरतात. कारण समष्टीचं मूल्य आणि नमुन्याचं मिळणारं मूल्य याबाबत अचूकतेने अंदाज बांधता येतो. हे सगळं करत असताना आणखीन एक महत्वाची संकल्पना आहे आणि ती म्हणजे विचलन प्रमाण किंवा डिग्री ऑफ व्हेरिएबिलिटी. या विचलन प्रमाणानुसार लक्ष्य जनसंख्या किंवा लक्ष्य समष्टी जे आहे आणि ज्या घटकाचं किंवा गुणधर्माचं मापन करायचं आहे त्यानुसार हे जे विचलनाचं प्रमाण आहे हे बदलू शकतं. जसं की एखादा जनसमूह हा किंवा एखादी समष्टी ही हेटेरोजिनियस म्हणजेच बहुजिन्सी असेल की ज्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की समूह असा आहे ज्यामध्ये विविध प्रकारच्या क्षमता किंवा क्षमतांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे, असा एखादा समूह ज्यांच्या गुणधर्मांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण
या एखाद्या हेटेरोजेनियस किंवा बहुजिन्सी समष्टीचा विचार करतो तेव्हा आपल्याला सॅम्पल साईज म्हणजे नमुन्याचा आकार हा मोठ्या घेण्याची आवश्यकता असते. मग हा मोठा म्हणजे काय, तर साधारणतः सरासरी विचलनाचं प्रमाण हे जर आपल्याजवळ मध्यमान 52% आहे तर सरासरी विचलनाचं प्रमाण हे 5% इतकं असू शकतं. किंवा महत्वाचं या ठिकाणी असं आहे की जे गुणधर्म विशिष्ट समष्टीमध्ये आहेत तेच गुणधर्म निवडलेल्या नमुन्यामध्ये असणारही नाही. आणि त्यामुळे या संदर्भात आपला जो नमुन्याचा आकार आहे त्या नमुन्याचा आकार हा अत्यंत महत्वाचा ठरतो. आणि हा नमुन्याचा आकार ठरवत असताना आपण यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेले काही तक्ते, त्याचबरोबरीनं जनसंख्येच्या बाबतीमधले जे बांधलेले अंदाज आहेत त्या अंदाजावरून योग्य नमुन्याचा आकार कसा असावा हे ठरवत असतो. त्याच्याकरिता म्हणजेच काही नमुना निवडत असताना त्याचा आकार ठरवत असताना काही सोपे अशा स्वरूपातले सूत्र किंवा फॉर्म्युला हा देखील वापरला जाऊ शकतो. या नमुन्याचा विचार करत असताना हे विविध प्रकारचे निकष हे मांडण्यात आलेले आहेत. त्या निकषांमध्ये स्थिरांक पातळी, ज्या मर्यादेमध्ये समष्टीचं खरं मूल्य असू शकतं अशा स्वरूपामध्ये ही स्थिरांक पातळी ही टक्केवारीच्या स्वरूपामध्ये व्यक्त केली जाते. जसं की फलितांच्या बाबतीमध्ये 25% शालेय बालकांमध्ये डोळ्याची समस्या आहे ही फलितं अपेक्षित आहेत आणि याची स्थिरांक पातळी आहे 3%. आणि त्यामुळे आपलं जे अनुमान आहे त्या अनुमानाच्या संदर्भात 22 ते 28% विद्यार्थ्यांमध्ये बालकांमध्ये डोळ्याची समस्या ही असू शकते. त्यानंतर विश्वसनीयतेची पातळी किंवा ज्याला आपण विश्वास पातळी असं म्हटलेलं आहे की मिळणारी फलितं ही काही विशिष्ट पूर्वनियोजित अशा मर्यादेमध्ये मिळू शकतात. जसं की 90% लेवल ऑफ कॉन्फिडन्स. मग त्या 90% मध्ये 100पैकी 90% वेळा मिळणारी फलितं ही विशिष्ट मर्यादेमध्ये मिळू शकतील या संदर्भात संशोधकाला खात्री वाटत असते. त्याच्याच बरोबरीनं विचलन प्रमाण किंवा डिग्री ऑफ व्हेरिएबिलिटी ही डिग्री ऑफ व्हेरिएबिलिटी ही देखील समष्टीच्या आकारानुसार आणि विशिष्ट गुणधर्मांनुसार बदलू शकते. जसं की एकीकडे आपण बहुजिन्सी समष्टीचा विचार करत आहोत तसंच एकजिन्सी समूहाच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला हे प्रमाण काही थोड्याफार फरकाने वेगळं दिसू शकतं. त्यानंतर पुढे नमुना चयनामध्ये काही प्रमाद, काही त्रुटी या निर्माण होऊ शकतात. जेव्हा आपण नमुना चयन प्रमादाचा विचार करतो तेव्हा सर्वात महत्वाचा एक प्रश्न विचारावा नक्की वाटतो आणि तो म्हणजे नमुना चयनामध्ये प्रमाद का बरं निर्माण होत असतील, त्याच्या मागचं कारण काय असू शकेल. तर हे प्रमाद बघत असताना संशोधक विशेषतः जे व्यक्ती सहभागी होत आहेत त्या व्यक्तींमधील भिन्नता ही सर्वेक्षणामध्ये लक्षात घेणं आवश्यक आहे. जरी कधीतरी असं होतं की एकाच विशिष्ट समष्टीमधून जरी नमुना निवडलेला असला तरी सुद्धा त्याबाबत प्रमाद हे दिसून येतात. आणि मग या ठिकाणी आपल्याला जेव्हा नमुन्याच्या बाबतीमध्ये काही सॅम्पलिंग एरर किंवा नमुना चयनाच्या बाबतीमध्ये काही प्रमाद दिसून येतात
तेव्हा ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की नमुना म्हणजे काय आहे, तर एक छोटासा समष्टीमधून निवडलेला असा संच आहे. आणि मग तिथे आपल्याला नमुना आणि समष्टी यामध्ये काही फरक हा देखील तिथे निर्माण होऊ शकतो. या समष्टीच्या बाबतीमध्ये किंवा नमुना चयनाच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा घटक आणि तो म्हणजे सॅम्पलिंग बायस नमुना चयन करत असताना निर्माण झालेले पूर्वग्रह. आणि म्हणून प्रत्येक संशोधकाने अशा स्वरूपातल्या पूर्वग्रहांपासून मुक्त अशा स्वरूपातील नमुना निवडणं आवश्यक आहे. असा नमुना निवडायला पाहिजे की जो समष्टीचं प्रतिनिधित्व करणारा असावा, जेणेकरून आपल्या नमुना चयनातील प्रमाण हे किमान ठेवता येतील, हे कमीत कमी ठेवता येतील किंवा पूर्णतः हे प्रमाण जे आहेत ते काढूनही टाकता येतील. आता जेव्हा नमुना चयनामधले प्रमाण जे आहेत ते कमी करायचे आहेत किंवा ते गाळून टाकायचे आहेत, तेव्हा आपल्याला संपूर्ण समष्टीचा अभ्यास करणं तर प्रॅक्टिकली तरी शक्य नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये संभाव्यता नमुना चयन पद्धती जर वापरली, त्याच्याच बरोबरीनं नमुन्याचा आकार जर मोठा असला तर आपल्याला नमुना चयनामध्ये निर्माण होणारा प्रमाण हा किमान किंवा कमीत कमी ठेवता येऊ शकेल. नमुना चयन करत असताना काही महत्वाचे निकष लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण आपण जेव्हा असं म्हणतो की समष्टीचे जे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म हे नमुन्यामध्ये असणार आहेत. थोडक्यात नमुना हा समष्टीचं प्रतिनिधित्व करणार असणारा आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा संशोधनामध्ये काही प्रयुक्तांना समाविष्ट करून घेतो तेव्हा आपल्याला त्या प्रयुक्तांबाबत, त्यांच्या पात्रतेबाबत म्हणजेच नमुन्याबाबत आधीच माहिती असणं हे आवश्यक आहे. आणि संशोधन समस्येला अनुसरून, संशोधनाच्या हेतूला अनुसरून संशोधकाने हे लक्षात घेणं निश्चितपणे गरजेचं ठरतं की तिथे असणारा जो नमुना आहे तो संशोधन समस्येला अनुसरून निवडण्यात आलेला आहे. आणि म्हणून एक महत्वाचा आणि मूलभूत भाग म्हणजे जे काही गुणधर्म विशिष्ट नमुन्याचे आहेत ते आणि त्याच्या बरोबरीनं इतर जर काही समस्या असतील तर त्या देखील संशोधकाने लक्षात घेणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण नमुन्याच्या गुणधर्मांबद्दल बोलत आहोत तेव्हा नमुन्याच्या गुणधर्मांमध्ये समाविष्ट झालेल्या व्यक्तीचं वय, तिचं वैवाहिक म्हणजे विवाह झालेला आहे किंवा नाही, त्याचबरोबरीनं ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे, तिची शैक्षणिक पात्रता काय आहे, शैक्षणिक पातळी काय आहे, वांशिकता किंवा नमुनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या आजारासाठी किंवा कोणता विशिष्ट आजार झालेला आहे का, तिला कोणता उपचार दिला जातोय का, आणि त्याच्याच बरोबरीनं ती कोणती भाषा बोलते, या स्वरूपातले प्रयुक्ताचे जे गुणधर्म आहेत ते लक्षात घेणं निश्चितपणे आवश्यक ठरतं जेव्हा आपण नमुना चयनाच्या बाबतीमध्ये काही निकष हे ठरवत असतो. नमुना चयन करत असताना बघा पुन्हा काही पूर्वग्रह हे आढळू शकतात. जर आपण नमुना निवडीसाठी अनियत पद्धती वापरत नसू किंवा काही परिवर्त्य देखील अनियत पद्धतीने निवडले गेले नसतील तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण मांडलेला अंदाज आणि त्याचं वितरण हे निश्चितपणे चुकीच्या पद्धतीने होऊ शकतं. परिणामतः आपलं जे संशोधनाच्या फलितांचं उपयोजन आहे ते उपयोजन योग्य पद्धतीने दिसून येणार नाही. आता इथे हे लक्षात घेण्यासाठी की नमुना चयनाबाबत
पूर्वग्रह कसे प्रभावी ठरू शकतात किंवा काही परिणाम संशोधनाच्या फलितांवर होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की जेव्हा काही निवडणुका होतात तेव्हा निवडणुकांचे निकाल काय असतील या संदर्भात एक ओपिनियन पोल किंवा तिथून बाहेर पडणाऱ्या लोकांकडून काही मतं ही घेतली जातात. आता या ओपिनियन पोलमध्ये समजा आपण 1000 व्यक्तींनी मतदान केलेलं आहे आणि त्यांना आपण जर त्यांच्या निवडी संदर्भात काही प्रश्न विचारले तर आपल्याला साधारणतः कुठल्या पक्षाला किंवा कोणाला अधिक मतं मिळण्याची शक्यता आहे याचा अंदाज हा बांधता येऊ शकतो. मात्र हा अचूक अंदाज केव्हा येईल तर संशोधकाने जर कोणताही पूर्वग्रह न बाळगता विशिष्ट व्यक्तींकडून किंवा विशिष्ट मतदात्यांकडून माहिती गोळा केली असेल तर, आणि असं गृहीत धरून की ते मतदाते मोठ्या जनसंख्येचं प्रतिनिधित्व करणारे आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपण केलेल्या सर्वेक्षणाची फलितं ही आपल्याला अचूक किंवा योग्य पद्धतीने मिळू शकतील. मात्र काही विशिष्ट भागांमधूनच काही विशिष्ट मतदात्यांकडूनच जर आपण हे एक्झिट पोल किंवा या संदर्भातली मतं घेतलेली असतील तर मात्र किंवा काही विशिष्ट आर्थिक स्थिती असणाऱ्या समूहाकडून किंवा विशिष्ट स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींकडूनच आपण जर या संदर्भातलं सर्वेक्षण किंवा या संदर्भातली मतं घेतलेली असतील तर आपण मांडलेला अंदाज हा चुकीचा ठरू शकतो, कारण तो निवडलेला नमुना हा प्रातिनिधिक नाही. आणि म्हणून संशोधकाच्या बाबतीमध्ये पूर्वग्रह नमुना चयन करत असताना हे निश्चितपणे आपल्या फलितांवर आणि पुढच्या संशोधनावर परिणाम घडवून आणू शकतात. त्यामध्ये जेव्हा पूर्वग्रहांशिवाय अशा स्वरूपातला कोणताही नमुना निवडला जाऊ शकतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या समष्टीमधून नमुन्याच्या स्वरूपामध्ये आपण व्यक्तींची निवड करणार आहोत ती समष्टी त्याचं संपूर्ण समष्टीचं प्रतिनिधित्व करणारा असा तो नमुना असला पाहिजे. आणि त्यामुळे नमुना चयन हा पूर्वग्रह दूषित नाही हे लक्षात घेत असताना आपल्याला संपूर्ण समष्टी आणि त्याचं प्रतिनिधित्व करणारा नमुना हा योगायोगाने निवडलेला असावा. कोणत्याही स्वरूपामध्ये त्याबाबत प्रयोजकाचं किंवा संशोधनकर्त्याचा स्वतःचा हेतू त्या ठिकाणी असता कामा नये. आणि मग असा निवडलेला जो नमुना आहे मुख्यत्वे करून अनियत पद्धतीने त्याच्यामध्ये जर काही तफावत आली किंवा त्यांच्या गुणधर्मांमध्ये आपल्याला जर काही फरक आढळला तर तो बाय चान्स आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये संशोधकाचे पूर्वग्रह नाहीत. मात्र जेव्हा आपण पूर्वग्रहांचा विचार करतो किंवा सॅम्पलिंग बायस बद्दल बोलतो तो मात्र काही विशिष्ट परिवर्त्यांमध्ये किंवा नमुन्या गटामध्ये काही विशिष्ट परिवर्त्य असल्यामुळे आणि अत्यंत पद्धतशीररित्या काही गुणधर्म विशिष्ट नमुन्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात किंवा अत्यंत कमी प्रमाणामध्ये समाविष्ट असू शकतात आणि त्याचं वास्तव जे वितरण आहे त्या स्वरूपामध्ये ते परिवर्त्य दिसत नाहीत. त्याच्याऐवजी खूप जास्त प्रमाणामध्ये एखाद्या घटकाचा समावेश असू शकेल किंवा खूप कमी प्रमाणामध्ये समावेश असू शकेल. जसं की आता आपण म्हटलं की विशिष्ट समूहावरच आपण सर्वेक्षण केलेलं आहे की नक्की आता मतदान झालंय आणि कुठल्या पक्षाला पसंती आहे. त्यासाठी निवडलेला जो गट आहे तो गट एखादा विशिष्ट समूह जर असेल तर त्या परिवर्त्याचं प्रमाण त्या विशिष्ट समूहामध्ये
एकतर खूप जास्त असू शकेल किंवा खूप कमी असू शकेल. आणि म्हणून अशा स्वरूपामध्ये पूर्वग्रह दूषित असं जेव्हा आपण नमुना चयन करतो तेव्हा आपल्या फलितांमध्ये काहीची चुकीची दिशा मिळू शकतो. आणि म्हणून आपल्याला पूर्णतः अशा स्वरूपामध्ये निर्माण होणाऱ्या प्रमाद या हे काढून टाकता येत नसले तरी सुद्धा आपण निवडलेल्या नमुन्याचा आकार हा योग्य असणं आवश्यक आहे, हा तुलनेने मोठा असण्याची आवश्यक आहे. आणि हे सगळं करत असताना नमुना चयन पद्धती तंत्र हे देखील अचूक असण्याची गरज आहे. म्हणजेच आपण जेव्हा साधारणतः 1000 व्यक्तींचं सर्वेक्षण करतो किंवा 1000 व्यक्तींची मतं जाणून घेतो तेव्हा आपल्याला हे जो 1000 व्यक्ती ज्या निवडलेल्या आहेत त्या अनियत पद्धतीने निवडण्याची आवश्यकता आहे. हे गृहीत धरून की या 1000 व्यक्ती संपूर्ण समष्टीचं किंवा लक्ष्य समष्टीचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. कधीतरी जेव्हा आपण या नमुना चयनातील पूर्वग्रहांचा किंवा सॅम्पलिंग बायसचा विचार करतो तेव्हा त्यामध्ये एक महत्वाचं कारण असं आहे आणि ते म्हणजे ज्या पद्धतीने आपण प्रदत्त संकलन करतो ती प्रक्रिया आणि किंवा त्याच्याच बरोबरीनं आपण जो अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासाची रचना आणि त्या आधारे मग आपण जो नमुना निवडत असतो त्या नमुना निवडीच्या संदर्भात आपल्याला काही प्रदत्त हे स्वीकार्य असतात तर काहींच्या बाबतीमध्ये आपल्याला ते प्रदत्त संकलन प्रक्रिया ही नाकारावी लागते. कारण तिथे आपण ज्यांच्यावर माहिती गोळा करणार आहोत त्या व्यक्ती किंवा तो समूह किंवा ती विशिष्ट परिस्थिती यानुसार कोणत्या प्रक्रियेने जायचं आहे हे आपल्याला ठरवता येतं. त्याचबरोबर जेव्हा विशिष्ट पद्धतीची नमुना चयनाची धोरणं ही संशोधक अवलंबितो तेव्हा देखील काही निष्कर्षांबाबत आधार मिळू शकतो. आणि त्यामुळे आपण जी संशोधनासाठी परिवर्त्य निवडलेली आहेत त्याचा संबंध नमुना निवडीशी निश्चितच असतो. आणि हे सगळं करत असताना जेव्हा आपण आत्ताच उदाहरण पाहिलं पहा की ओपिनियन पोलच्या बाबतीमध्ये किंवा मतदान झालेलं आहे कुठल्या पक्षाला जास्त मतं मिळू शकतील किंवा कोणत्याही घटकाच्या बाबतीमध्ये जेव्हा काही मतं ही नोंदवली जातात तेव्हा जो संशोधक आहे जो माहिती गोळा करणारा आहे त्याने केवळ स्वतःच्या सोयीनुसार ही माहिती गोळा करणं अपेक्षित नाही. म्हणजेच जसं की मी महाविद्यालयामध्ये शिकवत असेल तर तिथून मिळणारा विद्यार्थी समूह हा माझा नमुना असू शकत नाही. केवळ कन्व्हिनियन्स किंवा केवळ सोयीनुसार हा नमुना जर गोळा केलेला असेल तर त्यामुळे देखील आपल्याला नमुना चयनामध्ये काही दोष पूर्वग्रह हे आढळू शकतात. आणि हे जर सगळं कमी करायचं असेल किंवा सॅम्पलिंग बायस जर कमी करायचं असेल हे पूर्वग्रह कमी करायचे असतील तर आपल्याला सोयीस्करित्या नमुना किंवा प्रदत्त संकलन करणं नमुना निवडणं हे टाळलं पाहिजे. आणि त्याच्याच बरोबरीनं जे लक्ष्य जनसंख्या आहे त्या जनसंख्येची योग्य व्याख्या करता आली पाहिजे आणि त्याचबरोबरीनं त्या जनसंख्येच्या चौकटीनुसार नमुन्याची निवड जितकी शक्य असेल जितकी अचूकतेने करता येत असेल तितकी अचूकतेने करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण नमुना चयनाच्या बाबतीमध्ये संपूर्ण समष्टीचा विचार करतो तेव्हा कधीतरी असंही होतं की आपल्याजवळ असणारी संसाधनं किंवा ज्या काही क्षमतेशी संबंधित गोष्टी आहेत त्यानुसार आपल्याला योग्य नमुना निवड करता येईलच असं नाही. आणि म्हणून संशोधकाने ही खात्री बाळगणं आवश्यक आहे की
ज्या प्रकारची समष्टी आपण निवडलेली आहे किंवा आपली जी लक्ष्य समष्टी आहे त्यामधून निवडलेला नमुना त्यापासून वेगळा नाहीये, तशाच स्वरूपातले गुणधर्म हे त्या नमुन्यामध्ये आहेत आणि त्याचं मापन करण्यासाठी आपल्याला योग्य संख्याशास्त्रीय पद्धतींचा अवलंब करता येऊ शकेल. जेव्हा सर्वेक्षण केलं जातं तेव्हा सर्वेक्षणामध्ये विशेषतः सामाजिक शास्त्रांमध्ये अनियत पद्धतीने विशिष्ट समष्टीमधून नमुना निवडणे हे सर्वसाधारणतः सोपं नसतं आणि म्हणून अत्यंत सोप्या अशा आराखड्यांचा डिझाईन्सचा वापर हे संशोधक करत असतात. जसं की आपल्याला माहिती आहे की आपल्याला सर्वसाधारणतः एक विशिष्ट समूह अभ्यासासाठी घ्यायचा आहे आणि त्या समूहाचा अभ्यास करत असताना विशिष्ट पातळीवर नमुना चयन केला जातो. जसं की समजा आपण फक्त पुणे शहराचा जर विचार केला, मग पुणे शहरामध्ये सुद्धा विशिष्ट स्तरावर हा नमुना निवडता येऊ शकतो आणि म्हणून नमुना चयन करत असताना आपल्याला काही विशिष्ट शहराच्या विशिष्ट भागातून नमुना निवडणं, त्यानंतर त्या भागांमधील ज्या ज्या ठिकाणी अधिक वस्ती आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी जनसंख्या केंद्रित झालेली आहे अशा ठिकाणावरून नमुना निवडणं, त्याचबरोबरीनं सोयीस्करित्या आपण जवळच्याच आजूबाजूलाच असणाऱ्या लोकांकडून व्यक्तींकडून माहिती गोळा न करता त्या विशिष्ट ठिकाणी असणाऱ्या लोक किंवा जो समूह आहे त्या विविध भागातल्या समूहांकडून माहिती मिळवणं, अशा स्वरूपामध्ये संभाव्यता पद्धतीचा वापर करून आपल्याला नमुना निवड करणं, विशिष्ट स्तरांवर विशिष्ट स्टेजेसवर नमुना निवड करणं आवश्यक ठरतं की जेणेकरून अशा स्वरूपातला योग्य आराखड्याचा अवलंब करून निवडलेला जो नमुना आहे त्या नमुन्यामध्ये मिळणारा जो काही प्रमाद आहे तो प्रमाद काहीसा क्लिष्ट अशा स्वरूपातल्या नमुना चयन पद्धती ज्या वापरल्या जातात त्यामध्ये निर्माण होणारा प्रमाद हा सोप्या पद्धतीने नमुना चयन केलेल्या पद्धतींपेक्षा काही अंशी अधिकही असू शकतो. नमुना चयनाचे पूर्वग्रह कमी करत असताना आपल्याला हे जे पूर्वग्रह आहेत ते कशा पद्धतीने कमी करता येतील यासाठी विविध प्रकारच्या संभाव्यता आणि विनासंभाव्यता तंत्रांचा वापर करता येऊ शकतो आणि हे करत असताना आपण जो नमुना निवडणार आहोत तो नमुना निवड अनियत पद्धतीने करणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा सॅम्पलिंग बायस म्हणजे किंवा सॅम्पलिंग एरर किंवा संभाव्यतेबाबतचा पूर्वग्रह किंवा आपल्याजवळ असणारा नमुना चयन किंवा नमुनाबाबत असणाऱ्या मर्यादा या सर्वांचा विचार करतो तेव्हा हे सगळे गोष्टी एकमेकांशी काहीशा गोंधळात टाकणाऱ्या आहेत आणि म्हणून संभाव्यता तत्वावर आधारित असं जे वितरण आहे त्या वितरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला काहीशा सॅम्पलिंग एरर्स किंवा काहीसे दोष हे आढळून येऊ शकतात. या बाबतीमध्ये अभ्यास करत असताना जेव्हा नमुना चयन केला जातो तेव्हा प्रदत्त संकलनासाठी काही विशिष्ट पद्धती वापरल्या जातात. त्या पद्धतींची चर्चा आणि मग मुख्यत्वे करून प्रयोग आणि नियंत्रित समूह याची चर्चा आपण पुढच्या तासाला करणार आहोत.